नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती दोन व्यक्तींचे व्हिडिओ व्हायरल होत आहे। दोघंही मातंग समाजाचे आहे, परंतु त्यामध्ये एका व्यक्तीचं म्हणणं आहे की बौद्ध समाजाने आमच्या वाट्याचं आरक्षण खाल्लं किंवा बौद्ध समाजाने आमचं आरक्षण खाल्लं, त्यामुळे आमची प्रगती होऊ शकली नाही। तर दुसरा मातंग बांधव त्याच ठिकाणी बोलताना दिसत आहे की बौद्ध समाजाच्या आम्ही संपर्कात आलो, बौद्ध समाजासोबत आम्ही राहायला लागलो आणि त्यानंतर आम्हाला शिक्षणाची गोडी लागली आणि त्यानंतर आमची प्रगती झाली। तर नेमकं या दोघांपैकी खरं कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय, आता हे तुम्हीच तुमचं ठरवा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर त्या दोन्ही बांधवांचे आपण मत पाहूया। जो विरोध आता होऊ लागलेला, खरं तर आम्ही आश्चर्यचकित झालो की आम्ही ज्याला भाऊभाऊ म्हणतोय की जो भाऊ लहान भाऊ, आम्ही स्वतःला लहान भाऊ समजतो, हो महार समाज, तो त्याला आम्ही मोठा भाऊ समजतो। आज सर्व क्षेत्रामध्ये तो पुढे असलेला समाज आहे की आज आम्ही त्यांच्या सोबतीने बरोबरीने या ठिकाणी सर्व चळवळीमध्ये वाटचाल करत असताना दुर्दैवाने मात्र जर आजची जर परिस्थिती पाहिली तर 99% हा समाज सर झोपडपट्टीमध्ये राहतोय, मातंग समाजाचा। आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 74 वर्ष झाली आरक्षण लागू होऊन एकही IAS किंवा IPS डायरेक्ट अद्यापर्यंत मातंग समाजामध्ये निर्माणच झालेलं नाही। ही अशी एकंदरीत परिस्थिती आहे। केवळ बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा हे जे सांगितलं, तुमचं मत आहे की ते फक्त नवबौद्ध, बौद्ध आणि महार समाजापुरतच नाही, मातंग समाजही शिकतो ना सर, पण परिस्थिती काय नाही गेला। आता परिस्थिती काय की जवळजवळ 99% हा झोपडपट्ट्यामध्ये राहतोय। झोपडपट्ट्यातली आमची जर लाईफ पाहिली साहेब तर जवळजवळ रात्रीच्या 2-2, 3 वाजेपर्यंत झोपा लागत नाही। आजूबाजूला भांडणं असतात, शिवीगाळ असती, गाणी वगैरे बरंच काय काय असतं। त्या ठिकाणी मातंग समाजाचा विकास त्या ठिकाणी किंवा शैक्षणिक दृष्ट्या तो पुढे जाऊ शकत नाही। आमचा टक्का वाढत नाही सर। आज जवळजवळ 60-70% अगदी मुश्किलने आमची मुलं त्या ठिकाणी येतात। आज जर आमचा जर मोठा जर भाऊ पाहिला तो जवळजवळ 90-95% तो पुढे चाललेला। आमची स्पर्धा नाही होऊ शकत इथे। जे 1902 ला जे महार समाज पुढे आहे, मातंग समाज मागे आहे अगदी। आणि मग त्यामुळे कसं आहे की आता माझ्या बापाला महार समाजाचा आणि बौद्ध समाजाचा संपर्क आला, त्यामुळं मला शाळेत घालायचा आणि ती विचारधारा सुचण्याची एक प्रक्रिया सुरू झाली। माझे मित्र आजूबाजूचे, त्याच्यामुळे मी शाळेत गेलो आणि जर शिकलोच नसतो तर कदाचित मी तुमच्या समोर आलो नसतो। मी ऊसतोड कामगार झालो असतो किंवा चांगला पोतराज झालो असतो। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मला आपल्या समोर येता आलं। शिकत असतानाच सर अनेक प्रसंग मला आठवतात, त्या माझ्या पुस्तकात नोंद आहे। माझे सख्खे चुलत भाऊ जनावरं काढायचे, त्यावेळेस माझ्या स्वतःच्या हाताने मी माणसाची विष्ठा त्या जनावराला लावण्याचं काम केलं। आणि म्हणून स्वकीयांकडून आणि परकीयाकडून दोन्हीकडून मी शत्रुत्व स्वीकारून ते दोन्ही शत्रुत्व पचवून इथपर्यंत येता आलं मला। दोन्ही शत्रुत्व पचवले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर